भारतीय ज्ञानाचा खजिना, आपला संपन्न आणि समृद्ध वारसा शोधण्याचा हा अद्भुत रम्य प्रवास. लेखक प्रशांत पोळ. भाग 6. धातूचा आरसा, आपला जागतिक वारसा. चिंचोळ्या आकारात असलेल्या केरळच्या दक्षिणेला, पण आतल्या भागात मध्यभागी एक लहानसं सुबक गाव आहे, अरणमुला. तिरुवनंतपुरम पासून 116 किलोमीटर अंतरावर असलेलं हे गाव राष्ट्रीय महामार्गावर नसलं तरी अनेक बाबतीत प्रसिद्ध आहे. पंपा नदीच्या काठावर वसलेल्या अरणमुलाला ओळखलं जातं ते तिथल्या नावांच्या अर्थात बोटींच्या शर्यतींसाठी. स्नेक बोट रेस या नावानं प्रसिद्ध असलेल्या या शर्यती बघण्यासाठी देश विदेशातून पर्यटक येत असतात. याच अरणमुलामध्ये श्रीकृष्णाचं एक भव्य दिव्य मंदिर आहे, अरणमुला पार्थसारथी मंदिर. ह्या नावानं प्रसिद्ध असलेल्या या मंदिरामुळं हे स्थान जागतिक वारशांच्या यादीत समाविष्ट झालेलं आहे. अशी मान्यता आहे की भगवान परशुरामानं श्री विष्णूंची 108 मंदिरं बांधली, त्यापैकीच हे एक मंदिर आहे. केरळचं प्रसिद्ध शबरीमलाई मंदिर इथून तसं जवळच एकाच पथनामथिट्टा या जिल्ह्यामध्ये. भगवान अय्यप्पांची जी भव्य यात्रा दरवर्षी शबरीमलाहून निघते, त्या यात्रेचा एक टप्पा म्हणजे हे अरणमुला पार्थसारथी मंदिर. आणखी एका गोष्टीसाठी अरणमुला प्रसिद्ध आहे, ते म्हणजे इथील शाकाहारी थाळी. वाला सध्या या नावानं ह्या जेवण प्रकारात 42 वेगवेगळे पदार्थ असतात आणि हे सर्व पदार्थ अत्यंत वैज्ञानिक पद्धतीनं आयुर्वेदाचा विचार करून आहारशास्त्रानुसार वाढले जातात. अरणमुलाच्या आजूबाजूला असलेल्या संपन्न सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वातावरणाचा परिणाम असेल कदाचित, पण त्यामुळे प्रतिक्रिया म्हणून ख्रिश्चनांनी इथं बरेच उपक्रम चालवलेत. येथे चर्चेसची संख्या बरीच जास्त आहे. दरवर्षी त्यांचा एक महाप्रचंड मेळावा इथं भरतो. पण या सर्व बाबींपेक्षाही एका अगदी आगळ्या वेगळ्या गोष्टीसाठी अरणमुला प्रसिद्ध आहे, आणि ते म्हणजे अरणमुला कन्नडी. कन्नडीचा मल्याळम मधला अर्थ आहे आरसा, अर्थात अरणमुला आरसा. ह्या आरशाचं वैशिष्ट्य म्हणजे हा आरसा काचेचा नसून धातूचा असतो. जगभरात आरसे म्हणजे काचेचेच असं समीकरण पक्क झालंय. काचेला पाऱ्याचा थर लावून आरसे तयार केले जातात. सिल्वर नायट्रेट आणि सोडियम हायड्रॉक्साईड यांच्या द्रवरूपातील मिश्रणात किंचित साखर मिसळून गरम करतात आणि अशा मिश्रणाचा थर काचेच्या मागं देऊन आरसा तयार करतात. ही झाली आरसे बनवण्याची ढोबळ पद्धत. यात विशिष्ट रसायनं वापरून आणि विशिष्ट प्रकारची काच वापरून सामान्य ते अत्युत्कृष्ट दर्जाचे आरसे बनवले जातात. अर्थात हे आरसे बनवण्याची पद्धत गेल्या 150-200 वर्षातली. पाऱ्याचा थर दिलेले आरसे बनवण्याचा शोध हा जर्मनीत लागला. सन 1835च्या आसपास जर्मन रसायनशास्त्रज्ञ जुत्सूस लाइबिग यानं पहिला पाऱ्याचा थर दिलेला आरसा तयार केला. मात्र जगाच्या पाठीवर आरसे बनवण्याची कला फार जुनी आहे. सर्वात जुना म्हणजे सुमारे 8000 वर्षांपूर्वी आरशाचा उल्लेख आस्तोनिया म्हणजे आजच्या तुर्कस्थानात आढळतो. त्याच्यानंतर इजिप्तमध्ये आरसे मिळाल्याची नोंद आहे. दक्षिण अमेरिका, चीनमध्ये सुद्धा काही हजार वर्षांपूर्वी आरसे वापरात होते असे उल्लेख आढळतात. या आरशांचे प्रकार वेगवेगळे होते. दगडाचे, धातूचे, काचेचे आरसे ह्या वापरण्याच्या नोंदी सुद्धा आहेत. मात्र काचेशिवाय इतर धातू, दगडांपासून बनवलेले आरसे उच्च प्रतीचे नसायचे. तुर्कस्थानात सापडलेले आरसे हे ओब्सिडियन म्हणजे लाव्हा रसापासून बनवलेले काच त्याचे बनवलेले असायचे.
आरशासंबंधी लिहिलेल्या वेगवेगळ्या प्रबंधात किंवा विकिपीडियासारख्या ठिकाणी भारताचा उल्लेख फारसा आढळत नाही. याचं कारण म्हणजे भारतातलं लिखित साहित्य बऱ्याच मोठ्या प्रमाणात आक्रमकांनी नष्ट केलं. श्रुती, स्मृती, वेद, पुराण, उपनिषद हे सगळे ग्रंथ वाचिक परंपरेच्या माध्यमातून टिकले. पण आपली प्रागैतिहासिक किंवा ऐतिहासिक माहिती काळाच्या ओघात बरीचशी नष्ट झाली. असं असलं तरी सुद्धा अजिंठ्याच्या चित्रात किंवा खजुराहोच्या शिल्पात हातात आरसा घेतलेली, शृंगार करत असलेली रमणी आपल्याला दिसते. म्हणजे आरशाचा उपयोग हजारो वर्षांपासून भारतात सर्वमान्य होता हे निश्चित. सध्या बेल्जियमची काच आणि बेल्जियमचे आरसे जगभरात प्रसिद्ध आहेत. मात्र त्या बेल्जियमच्या आरशांना टक्कर देतील असे धातूचे आरसे अरणमुलाला बनवले जातात. अगदी नितळ आणि आरसपाणी प्रतिमा दाखवणारे हे आरसे. हे आरसे एका विशिष्ट मिश्र धातूचे बनवलेले असतात. मात्र यात नेमके कोणते धातू वापरले जातात हे अजूनही गुलदस्त्यात आहे. धातुशास्त्रज्ञांनी ह्या आरशांचं विश्लेषण करून सांगितले की तांब आणि टीनच्या विशिष्ट मिश्रणानं बनवलेल्या धातूला अनेक दिवस पॉलिश केलं की बेल्जियमच्या काचेच्या आरशांशी स्पर्धा करणारे आरसे तयार होतात आणि हे ओळखले जातात अरणमुला कन्नडी या नावानं. केरळच्या अरणमुलामध्ये तयार होणारे हे आरसे वैशिष्ट्यपूर्ण आहेत, कारण जगाच्या पाठीवर इतरत्र कोठेही असे आरसे तयार होत नाहीत. किंबहुना धातूपासून इतके नितळ आणि सुस्पष्ट प्रतिमा दर्शविणारे आरसे तयार करण्याचं तंत्र ह्या 21व्या शतकात सुद्धा कोणत्याही शास्त्रज्ञाला शक्य झालेलं नाहीये. जगात प्रचलित आरशांमध्ये प्रकाशाचं परावर्तन मागून होतं, मात्र अरणमुला कन्नडीमध्ये ते समोरच्या पृष्ठभागातून होतं आणि त्यामुळं उमटलेली प्रतिमा ही स्वच्छ आणि सुस्पष्ट असते. लंडनच्या ब्रिटिश म्युझियममध्ये एक 45 इंचांचा भला मोठा अरणमुला कन्नडी आरसा ठेवलेला आहे, जो पर्यटकांचं आकर्षण आहे. ह्या आरशांच्या उत्पादनाची प्रक्रिया म्हणजे काही कुटुंबाच्या समूहानं जपलेलं एक रहस्य आहे. त्यामुळं ह्या लोकांशिवाय हे आरसे इतर कुणालाही तयार करता येत नाहीत. असं म्हणतात की अरणमुलाच्या पार्थसारथी मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी काही शतकांपूर्वी तिथल्या राजानं शिल्पशास्त्रात प्रवीण असलेल्या 8 कुटुंबांना पाचारण केलं होतं. या कुटुंबांजवळ हे धातूचे आरसे तयार करण्याचं तंत्रज्ञान होतं. मुळात बांधकामात तज्ज्ञ असलेल्या या कुटुंबाजवळ हे तंत्रज्ञान आलं कुठून याबद्दल काही भक्कम माहिती मिळत नाही. ही 8 कुटुंब तामिळनाडूमधून अरणमुलाला आली हे मात्र निश्चित. त्यांच्याजवळ धातूंना आरशाप्रमाणे चकचकीत करण्याचं तंत्रज्ञान फार आधीपासून होतं. मात्र त्याचा व्यापारिक उपयोग करायचं या कुटुंबांच्या लक्षात आलेलं नसावं. अरणमुला पार्थसारथी मंदिराचा जीर्णोद्धार करून झाल्यावर पुढं काय करायचं असा विचार करत असताना या कुटुंबियांनी तिथल्या राजाला चमकत्या धातूचा राजमुकुट करून दिला. राजाला तो इतका आवडला की त्यानं या कुटुंबांना जागा दिली, भांडवल दिलं आणि त्यांना धातूचे आरसे तयार करायला सांगितलं. ह्या आरशांना बायकांच्या 8 सौभाग्य लेण्यांमध्ये समाविष्ट केलं आणि तेव्हापासून ह्या कुटुंबांनी धातूचे आरसे तयार करण्याचा पेशा पत्करला. ह्या आरशांमागे अनेक पौराणिक कथा, दंतकथा आहेत. हा आरसा सर्वप्रथम पार्वतीनं शृंगार करताना वापरला असंही मानलं जातं. विशेषतः वैष्णवांच्या पार्थसारथी मंदिराच्या परिसरात ही पौराणिक कथा शेकडो वर्षांपासून श्रद्धेनं ऐकली जाते. आज हे आरसे म्हणजे जागतिक ठेवा आहे. हे सर्व आरसे हातानंच तयार केले जातात. सुमारे डझनभर आरसे तयार करायला 2 आठवडे लागतात. कोणतेही 2 आरसे सहसा एकसारखे नसतात. परदेशी पर्यटकांमध्ये या आरशांबद्दल प्रचंड आकर्षण आहे. अगदी लहान लहान म्हणजे 1-1.5 इंचाच्या आरशाची किंमत सुद्धा
1200 रुपयांपेक्षा पुढे असते. 10-12 इंची आरसे तर अनेकदा 20-25 हजारांपर्यंत विकले जातात. अनेक कॉर्पोरेट कंपन्या हे आरसे भेटवस्तू म्हणून देण्यासाठी वापरतात. जगाच्या पाठीवर एकमेव असलेली आणि वैज्ञानिकांना कोड्यात पाडणारी ही धातूचे आरसे तयार करण्याची कला काही शतकांपूर्वी उजेडात आली. मात्र ती काही हजार वर्ष जुनी असावी हे मात्र निश्चित. पण मूळ मुद्दा तसाच राहतो. हजारो वर्षांपूर्वी धातुशास्त्रातली ही नजाकत, हे ज्ञान आपल्याजवळ आलं कुठून?